नमस्कार. महाशिवरात्री स्पेशल आज आपण एक उपवासाची मिनी थाळी रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे उपवासाचा चिला आणि चटणी. ही रेसिपी अगदी झटपट म्हणजेच 15 मिनिटात बनते. चला तर मग ही उपवासाची चिला रेसिपी कशी बनवायची हे पटकन पाहूयात. हा उपवासाचा चिला बनवण्यासाठी आपल्याला प्रथम लागणार आहे 3 कप साबुदाणा. तो आपण असा ड्राय रोस्ट करून घेणार आहे. अगदी मीडियम फ्लेमवर आपण 3 ते 4 मिनटं याला रोस्ट करून घ्यायचे आणि आता याला आपण थंड करून घेऊयात. त्यानंतर 1 कप शेंगदाणे घेतले, तेही छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. हे पहा आपण छान भाजून घेतलेत. आता आपण ते प्लेटमध्ये काढून ठेवूयात आणि थोडेसे थंड झाले की त्याची साल काढून घेऊयात. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साल काढली नाही तरी चालेल. मी इथे साल काढून घेतली आहे. आता याचा आपण कूट बनवून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर आपण जो साबुदाणा भाजला होता तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी त्याची पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकताय इतपत ती बारीक झाली पाहिजे. आता यानंतर याच्यामध्ये आपण जे कूट बनवलेलं होतं ते घातलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे. उपवासाला जिरा पावडर चालते, तुमच्याकडे चालत नसेल तर तुम्ही वापरू नका. यात मी आता चवीनुसार उपवासाचं सेंधव मीठ घातलेलं आहे. यात आपण 1 कप राजगिरा पीठ किंवा भगरीचं किंवा वरईचं पीठ किंवा तुमच्याकडे जर शेंगाड्याचं पीठ असेल तर तुम्ही यामध्ये 1 कप घालायचं आहे. या तिन्हीपैकी कुठलंही तुम्ही 1 कप पीठ घालू शकता. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे जे मिक्स आपण बनवलेलं आहे पीठ ते तुम्ही 10 ते 15 दिवस सहज टिकवून ठेवू शकता आणि लागेल तेव्हा याचा चिला 10 ते 15 मिनिटात बनवू शकता. आता पुढे याचा चिला कसा बनवायचा ते पाहूयात. या पिठामध्ये मी आता 3 ते 4 हिरवी मिरची बारीक चिरलेल्या आहेत त्या घातल्या आहेत. 1 चमचा किसलेलं आलं घातलं आणि 2 मीडियम साईजचे बटाटे किसून घेतलेत आणि ते याच्यामध्ये घातलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये 1 कप फ्रेश दही घातलेलं आहे. यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इडलीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. हे पहा. आता आपण हे बॅटर एक 10 मिनटं झाकून ठेवूयात. बॅटर भिजेपर्यंत आपण यासाठी लागणारी मस्त अशी चटणी तयार करून घेऊयात. इथे मी 1 कप फ्रेश दही घेतले आणि ते व्यवस्थित विस्करने मिक्स करून घेतले. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे आणि चवीनुसार उपवासाचं सेंधव मीठ आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात. त्याचबरोबर 1 पाव चमचा साखर घातलेली आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धा कप काकडी चिरून घेतलेली आहे ती घातलेली आहे. अशा पद्धतीने आपण इन्स्टंट अशी याची चटणी म्हणा किंवा या चिल्यासाठी लागणारं डिप बनवलेलं आहे. आता याला आपण तडका देणार आहोत. मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतले, याऐवजी तुम्ही तूपही घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेत, 1-2 सुक्या लाल मिरच्या घातल्यात आणि छान जिरे तडतडले की आपण ही फोडणी या आपल्या चटणीवर घातलेली आहे आणि मस्त अशी छानपैकी काकडीची दह्याची चटणी म्हणा किंवा डिप तयार करून घेतलेला आहे. आता हे बाजूला ठेवूयात आणि आता आपण चिल्याची तयारी करूयात. 10 मिनिटानंतर उपवासाच्या चिल्याचं बॅटर एकदम छान असं मिक्स झालेलं आहे. आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. यावर मी अर्धा चमचा तेल किंवा तूप टाकून व्यवस्थित पॅनला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि 1 मोठा चमचा आपण हा बॅटर त्याच्यावर पसरवून घ्यायचा आहे. तोपर्यंत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि बाजूने असं अर्धा चमचा तेल सोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आता आपण एक झाकण झाकून 2 ते 3 मिनिटासाठी लो फ्लेमवर कुक करायचं आहे. आता आपण दुसऱ्या बाजूनेही हा चिला फ्राय करून घेऊयात. हे पहा मस्त असा छान लालसर रंगावर एका बाजूने भाजला गेला आहे. आता दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित भाजून घेऊयात. पहा दोन्ही बाजूनीही आपला चिला छान भाजला गेला आहे आणि एकदम क्रिस्प असा झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय आणि आपले असे हे चिले तयार झालेले आहेत अगदी 15 मिनिटात. जर तुम्ही या चिल्याचं इन्स्टंट मिक्स आधीच बनवून ठेवलं तर तुम्ही फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये ही उपवासाची मिनी थाळी
बनवू शकता. या महाशिवरात्रीला ही थाळी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. हा उपवासाचा चिला अगदी क्रिस्पी बनतो आणि या दह्याच्या डिपबरोबर अगदी परफेक्ट लागतो. तुम्हीही उपवासाच्या चिलाची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.